सेम एक्झाम्पल नंबर 6 सारखंच इथं पण x = 0 दिलेला आहे, x = 4 दिलेला आहे आणि इथं y² = 16x म्हणजे इक्वेशन ऑफ द पॅराबोला. इक्वेशन ऑफ द पॅराबोला दिलेला आहे, x = 0 x = 4 दिलेला आहे. पहिल्यासारखं पूर्ण फिगर पण तशीच तयार होणार. मग x ऍक्सिस काढून घ्या, y ऍक्सिस काढून घ्या. आता पासिंग थ्रू द 0 x = 0 बरोबर आणि x = 4 म्हणजे अशा प्रकारे पॅराबोला तयार होणार पहिल्यासारखंच पूर्ण. आणि x = 4 म्हणजे 4 इथं x = 4 या ही लाईन तयार करून घ्या आणि ही लाईन आणि ही x = 0 ही जी लाईन आहे या लाईनच्या दरम्यान हा पॅराबोला म्हणजे या दोन लाईनच्या दरम्यानचा तो पॅराबोला मुळे आणि या दोन लाईन मुळे जो बॉन्डेड रिजन तयार झालेला आहे. बॉन्डेड म्हणजे समाविष्ट. जसं एक रूम असेल तर रूम मध्ये आपण सर्व बॉन्डेड आहे बरोबर आणि हे जे वॉल्स आहेत ते वॉल्स काय आहे लाईन्स आहे. समजलं. तर हा बॉन्डेड रिजन तयार झाला इथं आणि या बॉन्डेड रिजनचं पूर्ण बॉन्डेड रिजनचा आपल्याला एरिया काढायचा. याला आपण घेतलं होतं A1 हा घेतला होता A2 आणि पूर्ण बॉन्डेड रिजन मीन्स कोणता OABCO. मग बॉन्डेड रिजन रिक्वायर्ड एरिया मग काय येणार y² पहिले याला सॉल्व्ह करतो सोल्युशन y² = 16x y = काय येणार √16x बरोबर म्हणजे जिथं 16 चं रूट निघतं तर y = काय येणार 4 बाहेर येणार 16 चं स्क्वेअर रूट निघतं आणि आतमध्ये राहणार √x. तर y आणि इथं मग हा इक्वेशन ऑफ द कर्व ह्या बाउंडेड रिजनचं इतक्या रिजनचं जर आपण काढलं एरिया आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला एरिया बॉन्डेड रिजनचं पूर्ण बॉन्डेड रिजनचं एरिया मिळणार. कारण 1 + 1 मीन्स हा पूर्ण एरिया A1 + A2 मीन्स 2A1 समजलं. मग काय येणार इथं x = किती होतं 0 आणि x = 4 आलं लक्षात. आता आपण याचा एरिया काढू बॉन्डेड रिजनचं. देअरफॉर बॉन्डेड region required bounded region area of required bounded region is A किंवा त्याला नाव देऊन टाकू समजा आपण OA असं लिहिलं तरी चालतं OABCO म्हणजे O पर्यंत पुन्हा येणार. समजलं. म्हणजे याचा एरिया आपल्याला काढायचा आहे. देअरफॉर एरिया ए ने डिनोट करू आपण किंवा एरिया ऑफ रिक्वायर्ड रिजन असं लिहिलं चालतं. एरिया ऑफ रिक्वायर्ड रिजन असं लिहिलं तरी चालेल इक्वल टू डेफिनाइट इंटिग्रल. आता इथं डायरेक्ट घेतलं तरी चालेल. A1 A2 आपण देऊन टाकलं पण डायरेक्ट घेतलं काय ना 2 इंटू एरिया ऑफ द कर्व काय पॅराबोलाचा y² = 16x हे लिहिणं आवश्यक आहे आणि त्याच्यावरून आपण एरिया ऑफ द कर्व काढू बरोबर. या कर्वचा या अंडर द कर्वचा एरिया अंडर द कर्व या पोर्शनचा एरिया काढला तर त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला एरिया ऑफ द रिजन मिळणार. थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगतो डायरेक्टच्या मेथड. मग काय ना लोअर लिमिट 0 अपर लिमिट 4 इथं पण तसंच आणि एरिया ऑफ द कर्व इक्वेशन ऑफ द कर्व y इक्वल टू y * dx. व्हॅल्यू पुट करा y ची व्हॅल्यू 2 इंटू डेफिनाइट इंटिग्रल 0 to 4 y ची व्हॅल्यू 4√x into dx. करा सॉल्व काय येणार इक्वल टू 2 इंटू आता 4√x चं इंटिग्रेशन निघत नाही 4 इज कॉन्स्टंट 4 बाहेर घेऊन टाका आणि डेफिनाइट इंटिग्रल 0 to 4 आणि √x ला कन्वर्ट करा x⁴(1/2) पहिल्या सारखंच पूर्ण x⁴(1/2) चं 2 into 4 into 2 is 8 इन ब्रॅकेट काय येणार ब्रॅकेट मध्ये याचं इंटिग्रेशन x⁴(n+1/n+1) काय येणार x⁴(1/2) +1 1/2 +1 लोअर लिमिट 0 अपर लिमिट 4 8 इन ब्रॅकेट
x power of 3/2 upon 3/2 1/2 plus 1 3/2 पहिले व्हॅल्यू पुट करा 4 नंतर 0 काय ना ब्रॅकेट मध्ये x power of आता 3/2 चा रेसिप्रोकल 2/3 एक स्टेप वाढवून घेऊ 3/2 चा रेसिप्रोकल आणि ते बाहेर घेऊन टाका म्हणजे into 2/3 आणि इन ब्रॅकेट काय राहणार x power of 3/2 समजलं काय केलं आपण हा 3/2 चा रेसिप्रोकल केला तो कॉन्स्टंट असल्यामुळे 8 सोबत बाहेर घेऊन टाकलं 8 2 are 16 upon 3 आणि ब्रॅकेट मध्ये आता व्हॅल्यू पुट करा पहिले व्हॅल्यू पुट करणार x च्या ठिकाणी x ची व्हॅल्यू 4 आहे मग काय येणार 4 power of 3/2 मायनस नंतर 0 power of 3/2 काय येणार 16 upon 3 इन ब्रॅकेट आता 4 1/2 आत घ्या म्हणजे 4 power of 1/2 आणि होल power of 3 मायनस 0 हे घ्यायची गरज नाही काय येणार इक्वल टू काय येणार 16 upon 3 आणि 4 चा स्क्वेअर रूट निघतो 1/2 नी स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजे 2 आणि पॉवर ऑफ 3 म्हणजे इथे येणार 2 चा क्यूब इज 8 16 into 8 upon 3 आता 16 into 8 टेबल येत असेल तर 16 into 8 काय येणार 8 6 are 48 आणि 8 1 are 8 plus 4 12 म्हणजे 128 upon 3 स्क्वेअर युनिट अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट मधलं 7 नंबरचं एक्झाम्पल बघितलं आता क्वेश्चन नंबर सेकंड हा आपण स्टार्ट करू क्वेश्चन नंबर सेकंड काय फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द पॅराबोला इथं सरळ सरळ सांगितलेलं पॅराबोला आता मी सांगितलं स्क्वेअर मध्ये असेल तर तो पॅराबोलाचं इक्वेशन बरोबर मग पॅराबोलाची फिगर कशी काढायची तुम्हाला मी सांगितलं आलं लक्षात आता फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द पॅराबोला म्हणजे पॅराबोलाला तो बाउंडेड होणार बरोबर विथ द एक्स ऍक्सिस किंवा लाईन्स त्यामध्ये दिलेले असतात आता त्यामधलं आता क्वेश्चन नंबर सेकंड मधलं फर्स्ट एक्झाम्पल काय सांगितलं y² = 16x and its latus rectum आता latus rectum मीन्स काय तर एक परपेंडिक्युलर लाईन असते समजलं मग लॅटस रेक्टमचं आपल्याला पहिले आता इथं काही दिलेलं नाही लाईनचे इक्वेशन दिलेले नाही जसं एक्झाम्पल नंबर फर्स्ट मधलं 7 नंबरचं आणि 6 नंबरचं आपण जो बघितलं त्याच्यामध्ये इक्वेशन ऑफ द लाईन दिलेले होते आलं लक्षात परंतु एक लक्षात ठेवायचं की इक्वेशन ऑफ पॅराबोला जो पास होतो तो कशामधून पास होतो 0 मधून पास होतो म्हणजे x = 0 मधून पास होतो समजलं किंवा y = 0 मधून पास होत असतो आता y² दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ तो कशावर तयार होणार y ऍक्सिस वर तयार होणार आलं लक्षात आता या ठिकाणी y² = 16x मग आपल्याला पॉइंट काढावा लागेल समजा पहिले आपण फिगर स्टार्ट करू काय ना हा झाला y ऍक्सिस हा झाला x ऍक्सिस आता पॅराबोला तयार करायचा तर पॅराबोला पासिंग थ्रू द y² दिलेला असल्यामुळे तो पासिंग थ्रू द x = 0 बरोबर ज्याला O पॉइंट दिला आता लॅटस रेक्टम आता इक्वेशन ऑफ द पॅराबोला अँड इट्स लॅटस रेक्टम म्हणजे बाउंडेड होऊन राहिला रिजन परंतु कशामध्ये होऊन राहिला पॅराबोला आणि लॅटस रेक्टम लॅटस रेक्टम म्हणजे एक परपेंडिक्युलर लाईन जी परपेंडिक्युलर लाईन कशातून जाणार x ऍक्सिस मधून जाणार आणि ती या पॅराबोलाला दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होणार आलं लक्षात मग लॅटस रेक्टम कुठून जाणार कोणता पॉइंट आहे त्याचा तो पॉइंट पहिले काढावा लागणार मग हा जो इक्वेशन ऑफ द पॅराबोला दिलेला आहे सोल्युशन याला कंपेअर करावं लागलं पाहिजे जनरल इक्वेशन ऑफ द पॅराबोला सोबत y² = 16x compare with equation of compare with y² = 4ax पहिले सांगितलं मी इक्वेशन ऑफ द पॅराबोला काय जनरल फॉर्म मध्ये y² = 4ax मग या ठिकाणी पहा y² दोन्ही साइडला इक्वल टू मध्ये दिलेले आहे मग काय करणार आपण 4ax = 16x 4ax therefore = 16x आलं लक्षात मग 16x दोन्हीकडे x आहे x चं ट्रान्सफरचं इकडे केलं आपण किंवा ax इकडे ठेवा x इकडे
घ्या आणि 4 इकडे घ्या डिवाइड मध्ये, म्हणजेच काय येणार ax अपॉन x आणि इक्वल टू 4 मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्यानंतर 16 ला डिवाइड मध्ये, जसं x मल्टिप्लाय मध्ये होतं इकडे आल्यानंतर डिवाइड, x x गेट कॅन्सल, देअरफॉर a इक्वल टू 4 1 जा 4 आणि 4 4 जा 16, बरोबर, म्हणजेच a ची व्हॅल्यू मिळाली 4, a ची व्हॅल्यू 4 मिळाली, आलं लक्षात, म्हणजे a ची व्हॅल्यू 4 मिळाली. आता लॅटिस रेक्टम जनरल फॉर्म मध्ये जो परपेंडिक्युलर काढतो आपण, आलं लक्षात, तर त्याचं जनरल फॉर्म मध्ये त्याचं इक्वेशन कसं तयार होतं, तर हे लॅटिस रेक्टम अशा प्रकारे परपेंडिक्युलर x ऍक्सिस ला परपेंडिक्युलर असणार. आता याचा जो फोकस असतो तो फोकस कसा असतो, तर देअरफॉर फोकस म्हणजेच हा पॉइंट इथला, तो पॉइंट ज्या पॉइंट मधून लॅटिस रेक्टम पास होते तो पॉइंट म्हणजे असतं a, 0. a, 0 मीन्स y इक्वल, इथून जर पाहिलं आपण तर y इक्वल टू काय असतं, हा y इक्वल टू y ऍक्सिस वर काय येतं 0 आणि x ऍक्सिस वर काय राहणार इथं a मीन्स a ची व्हॅल्यू आपण काढली, a ची व्हॅल्यू आपण काढली, म्हणजेच फोकस काय राहणार, फोकस म्हणजेच तो पॉइंट, आणि तो पॉइंट म्हणजे इथं आपण पॉइंटला नाव देऊ, समजा इथं O A, इथं घेतलं B आणि C, बीच नाव घेतलं समजा तर B इन ब्रॅकेट a, 0 इक्वल टू a ची व्हॅल्यू काढली आपण, म्हणजेच B इन ब्रॅकेट काय येणार 4, 0, म्हणजे हा पॉइंट आपल्याला मिळाला 4, 0, म्हणजे लाईन कशातून पास होत आहे 4 मधून, म्हणजे पहिल्यासारखाच एक्झाम्पल नंबर जो आपण 6 आणि 4 पाहिले, क्वेश्चन नंबर 6 आणि 4 फर्स्ट मध्ये त्यानुसारच. मग इथं पण आपल्याला बाउंड्री रिजन कोणता आहे, मग लॅटिस रेक्टम आणि y ऍक्सिस या म्हणजे हा पॉइंट यामध्ये, आणि हा पॅराबोला आणि लॅटिस रेक्टम मध्ये जे बाउंड्री रिजन आहे तो हा रिजन तयार झालेला आहे, आणि या रिजनचा आपल्याला काय काढायचं आहे, आता एरिया काढायचा आहे, बरोबर. मग रिक्वायर्ड रिजनचा एरिया ऑफ द रिक्वायर्ड रिजन इथं घेऊ आपण, देअरफॉर एरिया ऑफ रिक्वायर्ड रिजन कोणता O A B C O काय ना, देअरफॉर त्यालाच आपण डिनोट करू A ने, त्याला पूर्ण A ने डिनोट करा, किंवा एरिया ऑफ रिक्वायर्ड रिजन असेल, या एरिया ऑफ रिक्वायर्ड रिजन म्हणजे भाग, इक्वल टू डेफिनाइट इंटिग्रल, लोअर लिमिट काय आहे x इक्वल टू 0, इथं काय येणार x इक्वल टू 0 and x इक्वल टू 4, x इक्वल टू 0 इक्वेशन ऑफ द लाइन लॅटिस रेक्टमचं इक्वेशन 0 to 4, आणि इक्वेशन ऑफ द कर्व काय आलेलं आहे इथं y² इक्वल टू 16x, मग y² इक्वल टू 16x, मग y इक्वल टू काय येणार 16 रूट ऑफ 16x, आणि इक्वल टू काय येणार बघ 16 चं स्क्वेअर रूट निघतं, म्हणजे 4 रूट ऑफ x, बरोबर, 4 रूट ऑफ x, म्हणजे इथे येणार y इज इक्वल टू 4 रूट ऑफ x आपण इथं काढलं, म्हणजे इथे येणार y इंटू dx. ए ऑफ द रिक्वायर्ड रिजन म्हणजे हा पूर्ण रिजनचा एरिया. तर हा रिजन आणि हा रिजन दोन्ही मिळून किती रिजन होणार. आता समजा आपण मग कशाचा एरिया काढलो, एरिया ऑफ द रिक्वायर्ड रिजन म्हणजे पूर्ण याचं, तर किती आपण इक्वेशन कशाचं बनवलं, इक्वेशन ऑफ द पॅराबोला, परंतु त्याला आपण इक्वेशन ऑफ द कर्व मध्ये कन्वर्ट केलं. या रिजनचा एरिया आणि ह्या रिजनचं दोन्हीचं प्लस केली म्हणजे सेम आहे दोन्ही, बरोबर. तर पूर्ण एक रिक्वायर्ड रिजनचा एरिया आपल्याला मिळणार. तर मग काय करणार इथं आपण, इथं काय येणार, इक्वेशन ऑफ द रिक्वायर्ड रिजन इज 2 इंटू एरिया ऑफ द कर्व अंडर द कर्व. म्हणजे याचा एरिया काढला तर त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर दोन्ही याचं मिळणार. आलं लक्षात, दोन्ही सेम असणार. मग फॉर्म्युला तयार झालेला आहे 2 इंटू एरिया ऑफ द कर्व OBCO, बरोबर. इथे लिहिलं तरी चालतं OBCO 2 इंटू एरिया ऑफ रिजन OBCO, एरिया ऑफ रिजन OBCO. याला 2 ने मल्टिप्लाय केलं, समजा याचा 5 स्क्वेअर युनिट आलं तर याचं पण 5 राहणार कारण सेम आहे.
मग याला 5 ला मग दोन्हीचं मिळून किती होणार 5 into 5 into 2 is 10 मग 2 into सॉल्व करा 2 into लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज 4 काढला आपण 0 to 4 इथे x ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे आलं लक्षात मग काय येणार y into dx y square equal to 16x आणि याच्यावरूनच आपण इक्वेशन ऑफ द कर्व काढलं किती y equal to 4 root of x मग y ची व्हॅल्यू पुट करा काय ना 2 into 0 to 4 आणि 4 into root of x into dx 4 बाहेर घ्या 4 into 2 is 8 0 to 4 आणि root of x ला कन्वर्ट करा पॉवर मध्ये x पॉवर ऑफ 1 by 2 into dx काढायचं इंटिग्रेशन 8 into काय ना लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज 4 आणि x चा इंटिग्रेशन का x पॉवर ऑफ यांचा फॉर्म्युला 1 by 2 plus 1 is 3 by 2 upon 3 by 2 व्हॅल्यू पुट करा आता 3 by 2 ला बाहेर घ्या काय ना 3 by 2 ला बाहेर घेतल्यानंतर 8 into 2 by 3 आणि आतमध्ये राहणार x पॉवर ऑफ 3 by 2 लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज 4 काय करणार आता 8 into 2 is 16 upon 3 आणि x ची व्हॅल्यू पुट करा म्हणजे 4 पॉवर ऑफ 3 by 2 minus 0 पॉवर ऑफ 3 by 2 काय ना 16 upon 3 आता 4 पॉवर ऑफ 3 by 2 1 by 2 आत घ्या 4 पॉवर ऑफ 1 by 2 आणि होल पॉवर ऑफ 3 आणि मायनस 0 घ्यायची गरज नाही 16 upon 3 आणि 4 चं पॉवर 1 by 2 म्हणजे 4 चं स्क्वेअर रूट म्हणजे किती येणार 2 आणि पॉवर ऑफ 3 ॲज इट इज म्हणजे काय येणार 16 into 2 power of 3 means 8 upon 3 16 8 जार 8 6 जार 48 carrying 4 आणि 8 1 जार 8 and plus 4 12 upon 3 square unit अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर सेकंड मधलं फर्स्ट एक्झाम्पल बघितलं सेकंड एक्झाम्पल पुढच्या लेक्चर मध्ये आपण बघू ओके थँक्यू